हॅलो 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 बच्चे पार्टी. कशा आहात सर्वजण? मी आहे ओमकार थेटे आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती नवोदय सिरीज सुरू आहे. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण त्याच्यामध्ये आपण नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूल या तिन्ही स्पर्धा परीक्षाचं गणित पाहत आहोत. आणि आपले ऑलरेडी 2 धडे झाले आहेत, हे तिसरा धडा आहे. ज्या लेकरांनी अगोदरचे धडे नसतील केले, अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत ते नसतील केले, त्याचे लेक्चर अगोदर करा, जेणेकरून हा जो पण हे लेक्चर चालू आहे, ह्या लेक्चर मध्ये जे पण आज मी शिकवणार आहे ते समजेल. जर डायरेक्ट ह्या लेक्चर मध्ये येऊन बसला असताल तर काही समजणार नाही. तर आपण काय शिकत आहोत? आपला तिसरा धडा सुरू आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. म्हणजे ज्या महत्वाच्या गणितामधल्या क्रिया आहेत त्या सगळ्या आपण पाहत आहोत. आणि 4 मूलभूत क्रिया तर आपण ऑलरेडी पाहिल्या, सगळं आपण पाहिलंय. आता आपल्या ह्याच्यामध्ये पॉईंट चालू होता विभाज्यतेच्या कसोट्या. आठवत असेल तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्याचं जे पाठीमागचं लेक्चर आहे, ऑलरेडी एक लेक्चर झालंय. एकाच लेक्चर मध्ये मी सगळ्या कसोट्या नाही घेऊन आलो, कारण लेक्चर खूप जास्तीचं मोठं झालं असतं हो ना बच्चे पार्टी. तर त्याच्यामुळं विभाज्यतेच्या कसोट्याचे मी 2 लेक्चर बनवले, एक भाग 1, एक भाग 2. तर कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, नंतर 5 ची कसोटी, 6 ची कसोटी आणि 8 ची कसोटी. 7 ची कसोटी नाहीये. अशा आपण इतक्या कसोट्या पाहिल्या होत्या, ज्या की डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला राहिलेल्या सगळ्या कसोट्या कम्प्लीट करायच्या आहेत. आणि नक्कीच तुम्ही पाठीमागचं लेक्चर जर करून आला असाल तरच तुम्हाला हे लेक्चर समजेल, नाहीतर ह्या लेक्चर मध्ये काहीही समजणार नाही. तर मला आशा आहे, मला माहिती आहे की तुम्ही पाठीमागचं लेक्चर करून आला नसाल तर अगोदर ते लेक्चर करा, परत एकदा सांगतोय, आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर एका शांत ठिकाणी जा, जिथं कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स नसेल, जिथं कोणी भांडे नाही वाजवायला, कोणी टीव्ही नाही बघायला, कोणी हे नाही करायला, कोणी डान्स नाही करायला, अशा ठिकाणी जा, वही घ्या, पेन घ्या आणि लेक्चरला सुरुवात करा. तर बाळांनो, आपल्या विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये लास्ट टाइम म्हणजे पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण शेवटी 8 ची कसोटी पाहिली होती. आज आपल्याला बघायची 9 ची कसोटी. चालेल, सुरुवात करायची आपल्याला 9च्या कसोटीपासून. पॉइंट टाकू आपण 9 ची कसोटी. आजची पहिली कसोटी आहे आपली. ओके, 9 ची कसोटी. आता 9 ची कसोटी काय आहे? 9 ची कसोटी सेम टू सेम कॉपी आहे 3च्या कसोटीची. खरं सर? हा, मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगतोय की कोणती कसोटी कशाची कॉपी आहे. का? कारण जर तुम्हाला कळालं की कोणती कसोटी कशाची कॉपी आहे, तर ह्या दोघांना पण अलग अलग लक्षात ठेवण्याची गरज नाही. कोणत्या बी एका लक्षात ठेवा आणि लगेच तुम्हाला समजून नाही यार हे तर ह्याच्यासारखंच आहे. 3ची कसोटी काय होती आठवतंय ना? दिलेल्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आठवतंय ना कालच्या लेक्चर मध्ये? अंकांची बेरीज करून त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जात होता, हे आपण पाहिले. मग तसंच 9ची कसोटी सेम टू सेम दिलेल्या संख्येमधील अंकांना दिलेल्या संख्येमधील जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची. त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. करायचं, आपण ट्राय करायचं. अगोदर मी कसोटी लिहून देतो, चालेल? तुम्ही मन काय बोललो या माझ्या पाठीमागे लिहून घ्या, काहीतरी वेगळंच बोललो मध्ये. चला, तर काय 9ची कसोटी सोप्या भाषेत लिहून देतो. सेम टू सेम 3च्या कसोटी सारखं. आणि मी जेव्हा एखादी गोष्ट लिहायलो ना तर मी त्याला थोडं फास्ट करेल, जेणेकरून लिहिण्यामध्ये जे माझा टाइम जायलाय, म्हणजे आपल्या लेक्चरचा टाइम जायलाय, तितका पण मी टाइम तुमचा वेस्ट घालवणार नाही, काळजी करू नका. म्हणजे मी ह्याला फास्ट केलं म्हणजे आपलं पूर्ण लेक्चर काय होईल, तेवढं कमी वेळेचं होईल. मी तुमचा जितका जास्त कमी वेळ घेता येईल तितकं कमी घेणार आहे, आणि जितकं तुम्हाला छान सोपं बनवून सांगता येईल तितकं भारी सांगणार आहे. मग सेम टू सेम तुम्हाला कॉपी दिसायली का नाही पहा बरं. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग जात असेल, म्हणजे आपल्याला जी संख्या दिली त्याच्यातल्या अंकांची आपल्याला बेरीज करायची. एक्झाम्पल आपण एक संख्या घेऊ, इथे आपण रफ मध्ये एक्झाम्पल बघू, चालेल? पहा, एक संख्या घेऊ आपण 9, 3, 2, 9, 3, 2, 4 आणि 5. बघू आता ह्यांची बेरीज काय येईल. 9 आणि 3 किती येईल? 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5 23.
मग ह्या 23ला 9ने भाग जातो का? 23ला 9ने भाग नाही जात. 9 दुणे 18, 9 त्रिक 27. 23ला भाग जात नाही म्हणजे ह्या संख्येला 9ने भाग जाणार नाही. अजून आपण एक संख्या घेऊ बघा, 9, 3, 2, 4, 5, 4. आता बघा ह्याची पूर्ण बेरीज करा. ही जी संख्या आहे ह्याच्यातल्या प्रत्येक अंकाची ऍडिशन करायची. ओके, ह्या दिलेल्या नंबर मधल्या प्रत्येक अंकाची आपल्याला ऍडिशन करायची. काय ऍडिशन आहे पहा बरं. 9 आणि 3, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5 23, 23 आणि 4 27. म्हणजे ह्यांची सगळ्यांची बेरीज किती आली आहे? 27 27. 27ला 9ने भाग जातो का? बघा देऊन 9चा टेबल येते सगळ्या, 9चा टेबल. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 त्रिक 27. म्हणजे जर ह्याच्या बेरजेला भाग गेला तर ह्या पण संख्येला 9ने भाग जाणार. अशीच तर 3ची कसोटी म्हणत होती. आठवतंय ना तुम्हाला सगळ्यांना? हो राईट, असंच म्हणत होती. मग चला आता भाग देऊन बघू. 9 1 9 किती? 52 आहे म्हणजे 0, कारण छोटी संख्या आहे, 52 घ्यायचा. 9 7 28 सॉरी 9 1 9 9 8 9 त्रिक 27 बरोबर आहे. 9 चौक 36 मोठं होईल. 9 त्रिक 27. किती उरले? 5 उरले. 9 5 45, 9 सकी 54. ओके, परत 0 आणि 9 सकी 54. आपलं उत्तर आलंय. बाकी काय उरली का? नाही. म्हणजे 9ने पूर्ण भाग गेलेला आहे ह्या संख्येला. ह्या संख्येला भाग गेला नाही कारण ह्याची बेरीज जी येत होती त्याला 9ने भाग नव्हता जायला. सेम टू सेम 3च्या कसोटीची कॉपी आहे. मग आपल्याला एक्झाम्पल लिहायचं म्हणलं आपण हे एक्झाम्पल लिहू शकतो. बरोबर आहे. एक्झाम्पल मराठीमध्ये काय जण उदाहरण लिहू शकतात. 9 3 2 4 5 4. ह्याला वाचायचं तर कसं वाचणार बघा. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष. 9,32,454. इंग्लिश मध्ये 9,32,454. अशा प्रकारे 9ची कसोटी एकदम सोपी आहे. सेम टू सेम 3ची कॉपी आहे. चालेल, पॉज करून लिहून घ्या एका मिनिटात पॉज करून लिहून घ्या. 10ची शिकायची लगेच. चला, 9ची कसोटी पॉज करून लिहून घेतली तुम्ही. नेक्स्ट आपल्याला बघायची आहे 10ची कसोटी. 10ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 10. 10ची कसोटी. आता मी इंग्लिश वाल्यांसाठी इथे लिहित नाही पण इंग्लिश वाल्यांसाठी बोलतोय, तुम्ही तुमचं लिहून घेऊ शकता. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 10. इंग्लिश वाल्यांसाठी लिहू का बाबा? चला, नाराज होऊ नका, लिहितो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 10 किंवा ऑफ 10 काही पण लिहा. ठीक आहे. 10ची कसोटी, विभाज्यतेची कसोटी. आता काय आहे 10ची कसोटी? लिहून देऊ अगोदर लिहून देतो, नंतर एक्सप्लेन करतो दरवेळेच्या सारखं. पहा काय म्हणते 10ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल, 0 असेल तर डोळे झाकून त्या संख्येला 10ने भाग जातो. मग तुम्ही कोणतीही संख्या घ्या. मी एक्झाम्पल घेतो इथं 5 4 3 2 0 ह्याला 10ने भाग जाणार. मी घेतो 7 8 6 4 0 ह्याला 10ने भाग जाणार. अशा तुम्ही इन्फानाइट संख्या, अनंत संख्या घ्या ज्याच्या एकक स्थानी काय असायला पाहिजे? 0. त्याला 10ने नक्की भाग जाणार म्हणजे जाणार. तर अशा प्रकारे आपण सगळ्या 9ची आणि 10च्या कसोटीबद्दल ज्या की सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. पॉज करून लिहून घ्या. आपण पुढची 11ची कसोटी पाहणार आहोत. रफ करू. 1 2 3 अशा प्रकारे 9ची 10ची कसोटी संपलेली पिल्लांनो. आता आपण बघू 11ची कसोटी. 11ची कसोटी थोडी 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 डोकं दुखवणार आहे. जास्त नाही, थोडं डोकं दुखवणार आहे. मग ज्याला डोकं आहे ते इकडे लक्ष देतील आणि ज्याला नाहीये ते शेंबूड खात बसतील तिकडं. शेंबडे कुठले? त्यामुळे म्हणतोय जेव्हा मी शिकवायलो तेव्हा तिकडं शेंबूड काढत बसायचं, घाण काहीतरी करत बसायले, उंदीर खायले, पाल खायले, बेडके खायले, काहीच करायचं नाही आपल्याला. जेव्हा मी शिकवलं तेव्हा 100% बोर्ड कडे म्हणजेच मोबाईल मध्ये बोर्ड दिसत असेल ना, तर मोबाईल मध्ये बोर्ड कडे बघायचंय म्हणजेच मोबाईल कडे बघायचंय 100%. इकडं तिकडं कानं डोळे नाक कुठंच घालायचे नाही, कुठंच लावायचे नाही डोळे कानं नाक. इकडं 100%. सर नाक इकडे कशाला लावू? हा, मग मी जे शिकवलं तर वास बिगी जर तुला येत असेल तर, पण बाबा मला 100% लक्ष इकडे पाहिजे कारण 11ची कसोटी खूप जास्त महत्वाची आहे. मग आपण पॉईंट टाकणार आहोत 11ची कसोटी.
11ची कसोटी. आणि कसोट्या सगळ्याच कसोट्या खूप जास्तीच्या महत्वाच्या, कारण कसोट्या काय करतात, गणिताची जी वेळ आहे, जे गणित सोडवायला तुम्हाला 2 मिनिटं लागत आहेत, जर तुम्हाला कसोट येत असेल तर ते गणित तुमचं 30 सेकंदामध्ये सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतंय. त्यामुळे मी इतकं कसोट्या जीव तोडून सांगलो तुम्हाला की बाबा व्यवस्थित लक्ष देऊन शिका. पहा 11ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या काय म्हणताय, वाचलं? एकदा तुम्ही वाचा, मन लावून छानपैकी वाचा. दिलेल्या संख्येतील समस्थानच्या आणि विषमस्थानच्या. आता समस्थान आणि विषमस्थान हे दोन अक्षर किंवा हे दोन शब्द बघून काही शेंबड्यांनी लेक्चर बंद करून पळून गेले असतील. जे शेंबडे हे दोन अंकच म्हणालो यार, हे दोन शब्द पाहून खूप जास्तीचे कन्फ्युज होईल, त्यांना कळून गेले समस्थान विषमस्थान, समस्थान विषमस्थान, कुठंतरी सम आणि विषम ऐकलंय, कुठेतरी स्थान पण ऐकलंय, मग तुला लगेच कळणार काय. पण तू माझ्या लेक्चर मध्ये ऐकलं असतील किंवा कुठे पण ऐकलं असतील. स्थान म्हणजे काय, जागा, आणि सम आणि विषम म्हणजे माहितीये ना, सम म्हणजे काय, सम म्हणजे 0 2 4 6 8 आणि विषम म्हणजे 1 3 5 7 9. हे नक्कीच ऐकलं असेल. मग आता काय म्हणताय, नीट आहे का, दिलेल्या संख्येतील समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज करून. सर आता खूप जास्तीचं कन्फ्युज होईल, कन्फ्युज होऊ नका पिल्लांनो. आपण एक एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल घ्यायचंय आपल्याला, मी थोडं बुक मधलं एक्झाम्पल घेतो म्हणजे अजून आपल्याला सोपं बनवता येईल. आपल्याला एक्झाम्पल घ्यायचंय पिल्लांनो 81928. काय एक्झाम्पल घ्यायचंय आपल्याला, 81928. आपण ही संख्या घेतली. आता आपल्याला बघायचंय की ह्या संख्येला 11ची कसोटी कशी लावायची. कसोटी पाठ करण्यापेक्षा शिकून घ्या कसोटी लावायची कशी. मी खूप वेळा सांगितलंय, पाठ करणं ज्याला काही समजणं गेलंय, ज्याला असं वाटायलंय की मला आता पाठ करण्याशिवाय पर्यायच नाही, त्यांनी पाठ केलं, शेवटचा पर्याय पाठ करणे. पण पाठ करण्याच्या अगोदर समजून घ्या की कसोटी एखाद्या संख्येमध्ये लावायची कशी. जसं की आता इथं 11ची कसोटी कशी लावायची एका मिनिटामध्ये सांगतो. पहा काय म्हणताय, दिलेल्या संख्येतील समस्थानच्या आणि विषमस्थानच्या. मग आता इथं पहिले तुला बघायचंय समस्थानचे अंक कोणते तर विषमस्थानचे. विषमस्थानचे अंक म्हणजे कोणतं, जे की 1 नंबरला बसलंय बघ, निळ्या पेनने जे करायला ते विषमस्थानचं आहे. नंतर विषमस्थानचं 1 नंबरला बसलंय, नंतर 3 नंबरला बसलंय आणि नंतर 5 नंबरला बसलंय. हे विषमस्थान, विषम संख्या आठवतात ना, आताच लिहून दिल त्या 1 3 5 7 9. मग असे विषमस्थानचे अंक. आता जे अंक समस्थानी बसलेत ते कोणते आहेत रे, 2 आणि 1. ज्याला की मी कोणत्या पेनने अंडरलाईन केलंय, ब्लॅक पेनने, काळ्या पेनने. आता इतकं तर कळलं सर की समस्थान काय आणि विषमस्थान काय. दंडना दंडन, इतकं तर डन झालं. ओके, नंतर काय म्हणतंय बघा, त्यांची बेरीज करून. आता चला बरं त्यांची आपण बेरीज करू. करायची बेरीज, चला रेड पेननेच आपण बेरीज करू. मला सांग आता जे ब्ल्यू पेन वाले त्यांच्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायच्या. म्हणजे काय 8 आणि 9, 8 आणि 9 काय, 8 आणि 9, 8 आणि 9 किती, 8 आणि 9 17, 17 आणि 8, 17 आणि 8 डबल 17 मध्ये 18, सॉरी 17 मध्ये 8 मिक्स कर, किती होते, 18 19 20 21 22 23 24 25. मग ह्या सगळ्यांची जे पण विषम स्थानी बसलेले आहेत, विषम इथे लिहितो, विषम 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 स्थानी, विषम स्थानी, विषम स्थानीची बेरीज किती आली पिल्ल्या, किती आली,
9 आणि 8 17, 17 आणि 8 18 19 20 21 22 23 24 25. ओके सर 25 आली. ओके सर 25 आली. तुझ्या पुढे मोजून दाखवलं, एक ना एक गोष्ट सोपी करून सांगायलो. विषम स्थानचं झालं. आता वर आपण काढू समस्थान. हे दोन समस्थान आहेत ना, आठवत आहे ना, वाटलं असतं इथं लिहितो बाबा समस्थानी. ओके समस्थानी. आता समस्थानीची बेरीज कर, 2 आणि 1 3. किती आली बेरीज? 3 आली. ओके सर कळालं. आता ह्या दोघांची बेरीज काढली आपण, विषम स्थानच्या अंकांची बेरीज केली, समस्थानच्या अंकांची बेरीज केली. पहिली स्टेप कळाली, स्टेप नंबर 1 एवढी होती. आता पुढे काय म्हणताय, त्या अंकांची बेरीज करून त्याचा फरक. आता फरक आठवताय ना, खूप वेळा सांगितलंय, फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी खूप वेळा सांगितलंय, खूप वेळा 10 15 20 वेळा सांगितलंय मी आतापर्यंतच्या सगळ्या लेक्चर मध्ये. फरक म्हणजे वजाबाकी. मग आता ह्यांच्या दोघांची वजाबाकी करायची, कशाची? 25 आणि 3. मग 25 आणि 3 ची वजाबाकी येते 22. डन. दुसरी स्टेप पण झाली. पहिली स्टेप तर समस्थान विषमस्थानची बेरीज, दुसरी स्टेप त्यांची वजाबाकी फरक. मग 22 ला 11 ने भाग जातो का? काय म्हणताय बघा ना, त्यांचा जे फरक आहे, जर 0 असेल, 0 तर नाही आला, किंवा 11च्या पाड्यात असेल, मग 22 11च्या पाड्यात नाही का? 22 11च्या पाड्यात आहे ना. 11 2 22. ओके सर 11 2 22. काय प्रॉब्लेम? बिलकुल प्रॉब्लेम नाही. मग त्या पूर्ण संख्येला 11 ने भाग जातो, म्हणजे 81928 ला 11 ने भाग गेला पाहिजे. चला देऊन बघू. आपण असं ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, आपल्याला भाग देऊन बघायचा आहे. चला 81928 त्याला आपल्याला आता 11 ने भाग द्यायचा आहे. 11 चा टेबल येतोय सगळ्याला. 11 22 33 44 55 66 77 88 99 110. हे 11 चा टेबल आहे, आठवतंय ना. चला भाग देऊ आता आपण. आता 81 ला कसं कट करणार? 81 ला 88 ने तर नाही कट करू शकत, 77 ने करतो. 11 7 जा 77. बघा किती उरतात. 81 मधून 77 गेले, किती उरले? तुमच्या पुढे सगळं करून दाखवायलोय. इथं उरतील 4 आणि इथं 0. किती उरले? 4 उरले. ओके सर. नंतर 49 ला 44 ने आपण कट करू शकतो. 11 4 जा 44. किती उरले? 5 उरले. नंतर 52 ला 55 ने कट नाही करता येईल, मोठं होईल. परत 44 ने 11 4 जा 44. किती उरतील? ते 6 आणि हे 2 8. 8 उरले. 11 जा 88. पूर्ण भाग गेलाय, बाकी 0. बाकी 0, काहीच बाकी नाही उरली. रिमाइंडर काय उरली का? नाही. म्हणजे 11 ने पूर्ण भाग जातो. अशा प्रकारे 11ची कसोटी खूप जास्तीची महत्वाची आहे. आणि सगळ्या लेकरांना आतापर्यंत मी जितक्यांना नवोदय शिकवलंय, जितक्यांना स्कॉलरशिप शिकवलंय, जितक्यांना आतापर्यंत सगळं सांगितलंय, प्रत्येकाला 11ची कसोटी अवघड वाटते. मी परत एकदा सांगतो, 11ची कसोटी अवघड नाही, इंटरेस्टिंग आहे, काहीतरी सगळ्या कसोट्यांपेक्षा वेगळी आहे. बाकीच्या कसोट्या सगळ्या पांचट बच्चा लेवलच्या कसोट्या. ही कसोटी थोडी कशी आहे, भारी वाटते. त्यामुळे तुम्हाला जर समजली नसेल तर 2-3दा परत बघा, एकदम ओके म्हणजे समजून जाईल. चला इथं पुढे बच्चे पार्टी. चला आता 11ची कसोटी झालेली आहे, आपण इथं छान प्रकारे एक्सप्लेन पण केलंय. आता आपल्याला बघायची आहे 12ची कसोटी. हो लाईट गेली. ओके आता लाईट गेली आहे, जेव्हा लाईट येईल तेव्हा पुढचं लेक्चर कंटिन्यू होईल. ठीक आहे, 12ची कसोटी लाईट आल्यावर कंटिन्यू करू. हा तर लेकरांनो, आपली लाईट गेली होती, आता आपण कंटिन्यू करू. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना 11ची कसोटी नक्की समजली असेल. आता पुढे आपल्याला बघायची आहे 12ची कसोटी. ह्याला मी रफ करतो आणि छान प्रकारे तुम्हाला सगळं काही समजून सांगितलं होतं मी. लाईट कधी कधी आपल्याला डिस्टर्ब करते, पण आपल्याला डिस्टर्ब व्हायचं नाही. मी तुमच्यासाठी डिस्टर्ब होणार नाही, काळजी करू नका. लाईट गेली तरी पण परत लेक्चर शूट करायला तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. जर माझ्याच्याने पॉसिबल झालं तर आपल्या JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती फक्त नवोदयचं गणितच नाही तर मराठी आणि बुद्धिमत्ता सुद्धा आणण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. काळजी करू नका, ते पण जितकं माझ्याने होईल मी तितकं करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपल्याला बघायची आहे 12ची कसोटी. चला 12ची कसोटी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 12. 12ची कसोटी. आता 12ची कसोटी फुल टू कॉपी आहे 3 आणि 4च्या कसोटीची. कशाची कॉपी आहे? 3 आणि 4च्या कसोटीची. लक्षात ठेवायचं आहे. सर कॉपी करून करून गडबड घोटाळा झालाय. असू दे पिल्ल्या, असू दे, काळजी करू नको. मी आहे तुझ्यासोबत. तू कॉपी करू नको फक्त.
सर हे पूर्ण थोडं डान्स करायला का? नाही नाही, थोडं वाकडं झालं ते, त्यांनी जरा जास्त जेवण केलं, झोप येईल त्याला. शेमड्या तू ना जेवण करून डायरेक्ट झोप जाऊ नको, थोडा अभ्यास करत जा. जेवण केलं की शेमडा मस्त डारडूर 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 झोपी जाते. चला लक्ष द्या. तर अशा प्रकारे आपल्याला 12ची कसोटी मी लिहून दिली आहे. ज्या संख्येला 3 व 4 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो. सर आम्हाला एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल घ्या. पहिले एक्झाम्पल आहे 13,308. पहिले एक्झाम्पल आहे 13,308 असं एक्झाम्पल आहे. आता 13,308 ला अगोदर बघायचं 3 ने भाग जातो का? तर बघा 3 ने भाग जातो का? 3 ची कसोटी आठवती ना, अंकांची बेरीज करायची. ओके गुड. मग किती? 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 8 15, म्हणजे 3 ने भाग जायलाय. ह्यांची बेरीज 15 येईल ना, 15ला 3 ने भाग जातो पूर्ण, म्हणजे ह्याला 3 ने भाग जाणार. ओके मी असं लिहितो 3 ने भाग गेला. आता पुढे 4 ने भाग जात आहे का? 4 ची कसोटी आठवती ना, शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जर जात असेल तर पूर्ण संख्येला जातो. शेवटचे 2 अंक काय आहे तिथं? 0 आणि 8. 0 आणि 8 ला 4 ने भाग जातो, म्हणजे ह्याला 4 ने पण भाग जातो. 3 ने भाग गेला, 4 ने भाग गेला, 6 ने पण गेला पाहिजे. ओके बच्चे पार्टी 6 ने पण गेला पाहिजे. चला मग ट्राय करू 6 ने जात आहे का? बघा 6 2 12, 1 उरला, परत 6 2 12, 1 उरला, 6 1 6, 4 उरले. ओके 6 2 12, 6 3 18, 6 24, 6 35, 6 7 6 8 48, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. बाकी किती उरली? 0 उरली सर. ओके बच्चे पार्टी समजलं? शेमड्या पिल्ल्या लेकरा काही पण जितकं मी तुला लाडाने बोलेन तितकं समजलं ना बाबा. तुला समजणं, तुला जर समजलं ना मला जरा बरं वाटतंय, म्हणून इतकं सगळं सांगितलं. 12ची कसोटी. मग एक्झाम्पल लिहायचं 12च्या कसोटीचं. एक छानपैकी आपण एक्झाम्पल लिहू. किती? 13,308 अशा प्रकारे. लक्षात ठेवायचंय की ज्याला 3 आणि 4 ने भाग जातो त्याला 12 ने पण पूर्ण भाग जातो. म्हणजे कशाची कॉपी आहे? थोडी थोडी 3 आणि 4 ची. नंतर आपल्याला बघायची आहे 13ची कसोटी. काय आहे 13ची कसोटी? 13ची कसोटी थोडी इंटरेस्टिंग आहे. याला पॉज करून लिहून घ्या. एकदा पाणी पितो मी. पॉज करून लिहून घ्या. झालं झालं. रफ करू? जाऊ, रफ करायची गरज नाही, आपल्याकडे खूप सारी जागा आहे. चला 13ची कसोटी. 13ची कसोटी. आता 13ची कसोटी पण थोडी 11च्या कसोटी सारखी कशी आहे? कशी आहे? अवघड नाही, अवघड नाही, काहीतरी वेगळी आहे आणि इंटरेस्टिंग आहे. अवघड नाही. आता थोडी लाईट परत थोडी डिम झाली असेल, ऍडजस्ट करा. आज थोडी लाईट टेन्शन द्यायली, इन्व्हर्टर पण खराब झालंय, पण आपल्या लेक्चर थांबवायचं नाही, लेक्चर कंटिन्यू मध्ये शूट करायचं. पहा तर 13ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक आणि सुरुवातीचे 2 अंक किंवा शेवटचे 3 अंक व सुरुवातीचे अंक. ओके शेवटचे 3 अंक व सुरुवातीचे अंक यांच्यातील फरकास जर 3 ने पूर्ण भाग जात असेल, 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. काय म्हणताय? दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक. आता शेवटचे 3 अंक आठवतात ना? काय असतात शेवटचे 3 अंक? लक्षात ठेवायचंय. शेवटचे 3 अंक व सुरुवातीचे जितके पण अंक उरलेत, ठीक आहे, सुरुवातीचे अंक जितके उरले 4 असतील 5 असतील किती पण उरू द्या, आपल्याला काय घेणं नाही. शेवटचे 3 अंक आणि सुरुवातीचे अंक
यांच्यातील फरकास, आता त्यांचा फरक काढायचा आहे. फरक म्हणजे तुला माहिती आहे ना, फरक म्हणजे परत सर वजा बाकी. आठवतंय? हो आठवतंय. फरक म्हणजे वजा बाकी, वजा बाकी. मग आता एक्झाम्पल द्या सर आम्हाला. सांगतो एक्झाम्पल. त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर 13ची कसोटी लावली की लगेच आपल्याला समजून जाईल 13ची कसोटी कशा प्रकारे लावायची आहे आपल्याला. पहा एक्झाम्पल परत आपण पुस्तकातलं घेऊ. मी काय डोक्यामध्ये एक्झाम्पल घेऊन नाही चाललेलो. 4 5 3 7 0. पहा एक्झाम्पल आहे 4 5 3 7 0. एकदा कॅमेरा सुरू का बघतो हा, कारण इकडे कॉम्प्युटर बंद झालंय. ओके सुरू आहे, छानपैकी सुरू आहे. मस्त मस्त मस्त. तुमच्या पुढे एक चांगला मस्त 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 टीचर माईक मुळे पडत होतो. पहा 4 5 3 7 0. आता 4 5 3 7 0 ला आपल्याला काय करायचंय, चला इकडे या. दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक कोणते आहेत रे? हे आहेत 3 अंक. ओके सर, त्यांना साईडला लिहून घ्यायचं. ओके सर घ्या साईडला लिहून. 3 7 0. सर काय तुम्ही असं अर्ध इंग्लिश अर्ध मराठी, कारण अर्धे लेकर इंग्लिश अर्ध मराठी म्हणून ते करावं लागतंय. म्हणजे 3 7 आणि 0. 3 7 0 आणि स्टार्टिंगचे 2 अंक उरलेत. मी म्हणलंय किती पण उरू द्या, इथं 2 उरले. काय उरले? 4 आणि 5. यांची आपल्याला करायचे आहे वजाबाकी, कारण फरक म्हणजे काय असते? वजाबाकी. आणि यांच्या वजाबाकीला जर 3 ने भाग जात असेल, यांच्या वजाबाकीला जर 13 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो. 3 राहिला तिथं. ओके त्याच्यासाठी. मग आता वजाबाकी काय येते? 5 उरलं, इथं 6, 2 उरलं आणि इथं 3 जशाला तसं. मग 325 आली यांची वजाबाकी. 325 ला 13 ने भाग जातो का बघायचं. बघा देऊ. 13 1 13, 13 2 26. 26 म्हणल्यावर किती उरतील? 8 उरतील ना. सॉरी 26 म्हणल्यावर किती उरतील? 6 उरतील. आणि 13 5 65. म्हणजे 13 ने ह्याला पूर्ण भाग गेलाय. जे पण आपण भानगड केली तर 13 ने भाग गेलाय. म्हणजे या पूर्ण संख्येला 13 ने भाग गेला पाहिजे. देऊन बघा. 13 2 26, 13 39, 13 39 किती उरले रे? 6 उरले. 13 2 26, 13 39, 13 4 52, 13 5 65 मोठं होत आहे. 13 4 52, 52 म्हणजे किती उरले रे? 11 उरले. आणि 13 9 17 दर्शे म्हणजे 117 आणि 0 जशाला तसा 13 ने पूर्ण भाग गेला. अशा प्रकारे 13ची कसोटी पण सोपी आहे. एकदा समजून घेतली तर होऊन जाते. एक्झाम्पल लिहायचं त्याचं. हेच एक्झाम्पल लिहू. काय एक्झाम्पल होतं? 45,370. 13च्या कसोटीचं एक्झाम्पल. कसोटी आपल्याला पाठ करायची नाही, संख्येमध्ये लावता आली पाहिजे. संख्या दिसली कसोटी लगेच लावता आली पाहिजे. 2ची कसोटी एक स्थानी बघायचं 0 2 4 6 8 आहे का. 3ची कसोटी दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची. 4ची कसोटी शेवटी जर दोन्ही अंक 0 असतील किंवा शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. 5ची कसोटी शेवटचे अंक 5 किंवा 0 असेल तर 5 ने भाग जातो. 6ची कसोटी कॉपी आहे 2 आणि 3च्या कसोटीची. 2 आणि 3 ने जर त्या संख्येला भाग जात असेल तर 6 ने पण भाग जातो. 8ची कसोटी, 9ची कसोटी, 10ची कसोटी, 11ची कसोटी, 12ची कसोटी आणि 13ची कसोटी. अशा सगळ्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात राहू द्या. परत आता रिवाइज करत नाही. तुम्हाला जर रिवाइज करायचं तर पाठीमागे लेक्चर घेऊन बघा. मी जर रिवाइज करत गेलो तर लेक्चर खूप जास्तीचं मोठं होईल. अशा प्रकारे आपली 13ची कसोटी पण बच्चे पार्टी झालेली आहे. नंतर आपल्याला बघायची आहे 14ची कसोटी. 2च कसोट्या राहिल्यात 14 आणि 15, ज्या की एकदम खूप सोप्या आहेत. आणि आजचं लेक्चर आपण इथं थांबू. 14 आणि 15 ह्याला रफ करू. समजलंय? 12 आणि 13ची कसोटी. 1 2 3 रफ करतो. पॉज करून लिहून घेत चला. आणि मी तुम्हाला पुस्तकापेक्षा खूप जास्तीच्या सोप्या भाषेत लिहून द्यायलोय. पुस्तकामध्ये इतकी सोपी भाषा नसते. पुस्तकामध्ये जर तुम्ही एकदा वाचलं तर तुम्हाला इझिली समजणार नाही. पण मी तर तुम्हाला खूपच जास्तीच्या सोप्या भाषेमध्ये लिहून द्यायलो, खूप जास्तीच्या. म्हणून तुम्हाला मज्जा यायली आहे आणि लेक्चर करतोय बोरिंग पण नाही व्हायला. बरोबर आहे? जर मज्जा यायली असं लेक्चर करतोय बोरिंग नसेल व्हायला तर मला कमेंटमध्ये थंब टाका किंवा दिल टाका. म्हणजे मला वाटतंय की माझे लेकर माझ्यावर प्रेम करतात आणि मी पण तुमच्यावर प्रेम करतो लेकरांना. चला आता आपल्याला बघायची पिल्लांनो कितीची कसोटी? आय थिंक 14ची कसोटी आणि 15ची कसोटी. चला पॉइंट टाकू आपण. 14ची कसोटी. 14ची कसोटी. आता 14ची कसोटी काय म्हणते पहा. आणि नंतर दुसरा पॉइंट टाकू आपण इथं. 15ची कसोटी. आता 14ची कसोटी काय म्हणते? 14ची कसोटी म्हणते ज्या संख्येला 2 व 7 ने निशेष भाग जातो. म्हणजे कशाची कॉपी आहे? परत 2 आणि 7ची कॉपी. ज्या संख्येला 2 आणि 7 ने भाग जातो त्या संख्येला 14 ने पूर्ण भाग जातो. लिहून घ्या.
ज्या संख्येला ओके, काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये. आणि 15ची कसोटी पण ह्याच्यासारखीच आहे. 15ची कसोटी पण सेम आहे. ज्या संख्येला 3 व 5 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो. चालेल. मग आता लक्षात ठेवा 14च्या कसोटीमध्ये काय 2 आणि 7 आणि 7 दोन्ही 14 होत आहे, हे पण लक्षात राहू द्या. आणि 15ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येला 3 आणि 5 ने पूर्ण भाग जातो, 3 आणि 5 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 15 ने देखील पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 15 ने देखील पूर्ण भाग जातो. आता ह्याचे एक्झाम्पल मी द्यायलो नाही, ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी ठेवायलोय. तुम्ही मला ह्याचे एक्झाम्पल कमेंट करून सांगायचे की सर ही संख्या आहे, हिला 2 आणि 7 ने भाग जात आहे म्हणून 14 ने पण चाललाय, आणि सर ही संख्या आहे ज्याला 3 आणि 5 ने भाग जायलाय म्हणून 15 ने पण चाललाय. अशा प्रकारे जितक्या इम्पॉर्टंट कसोट्या होत्या ज्या सगळ्या मी तुम्हाला सांगितल्या. खरं जर म्हणलं ना पिल्लांनो, तर 12च्या कसोटीपर्यंतच तुम्हाला कसोट्या लक्षात जरी ठेवल्या तरी पण तुमचं काम भागतंय. पण ह्या ज्या पुढच्या आहेत 13, 14 आणि 15 ह्या अजून तुम्हाला एक्स्ट्रा सांगितल्या जर कुठं कामाला आल्या तर. मला वाटतंय 12च्या कसोटीपर्यंतच ठीकठाक आहे, तिथपर्यंतच तुम्हाला कसोट्या जर येत असतील तरी एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. तर आपण 15 पर्यंत पाहिल्यात, तुम्ही अभ्यास करत राहा. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच थांबू. अभ्यास करा छानपैकी. कसोट्या समजल्या असतील, कसोट्याचे लेक्चर जर समजले नसतील तर परत पाठीमाग घेऊन परत लेक्चर करा, कारण कसोट्याचे लेक्चर खूप जास्तीचे इम्पॉर्टंट आहेत बच्चे पार्टी. आणि आजचं लेक्चर इथंच थांबू. काळजी घ्या, अभ्यास करा. थँक्यू सो मच.